थकीत वीज बिल न भरल्याचा त्रास विद्यार्थ्यांना होतोय। गोंदियामध्ये 69 शाळांचा वीज पुरवठा खंडित झालेला आहे। ऐन परीक्षेच्या वेळी उष्णतेमुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होतीये। जिल्ह्यातील शाळांचे 5,80,000 रुपये थकीत आहे। गोंदिया जिल्ह्यात थकीत विद्युत बिलामुळे 69 शाळांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय। त्यामुळे ऐन परीक्षेच्या काळात उष्णतेमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होते। तर गोंदिया जिल्ह्यातील शाळांवर 5,80,000 रुपयांचा विद्युत बिल थकीत आहे। पहिली ते 8वीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा सुरू असतानाही विद्युत पुरवठा खंडित करण्यात आलाय। गोंदिया जिल्ह्यातील थकीत वीज बिलाअभावी 69 शाळांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे। यामध्ये आपण प्रशासनामार्फत ग्रामपंचायतींना हे विद्युत देयक भरण्यासाठी आवाहन केलेलं आहे। अशी आशा व्यक्त करतो की लवकरच यावर तोडगा निघेल आणि ग्रामपंचायतीमार्फत आणि इतर माध्यमातून आपण ही वीज बिल भरण्याची व्यवस्था करू। त्यामुळे गोंदिया जिल्ह्यामध्ये आता विद्यार्थ्यांना या महापालिकेच्या तोडक कारवाईमुळे आता मोठा त्रास सहन करत असल्याचं सध्या पाहायला मिळतंय। या विद्यार्थ्यांना ऐन परीक्षेच्या काळात विना वीज अभ्यास करावा लागतोय।